मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 17वा, मल्लासुराची व्यूहरचना. आपली अवाढव्य सेना घेऊन मल्ल रणमैदानावर येऊन दाखल झाला. ताबडतोब त्याने सुरेंद्र दर्पदलन सेनापतीला बोलावून घेतले आणि सैन्याची व्यूहरचना करण्यास सांगितले. मग त्याने कोला नावाच्या राक्षसाकडे दूत पाठवून त्याला आणविले. त्याला जेव्हा व्यूहरचनेची आज्ञा केली तेव्हा त्याने देवशैल्य नावाच्या दैत्याला बोलावले. त्याला व्यूहरचनेबद्दल विचारले असता तो म्हणाला, व्यूहाच्या अनेक प्रकारांतील 3 मुख्य प्रकार असे आहेत. पहिले म्हणजे शकट व्यूह, दुसरे म्हणजे चक्रव्यूह आणि तिसरे म्हणजे सूचक व्यूह. या 3 प्रकारातून जो तुम्हास हवा असेल तो सांगा, म्हणजे तशा प्रकारचा अमेद्य व्यूह रचून देतो. तेव्हा सर्वांनी विचार विनिमय केला व चक्रव्यूह रचावयाचे निश्चय केले. तसे मल्लाला कळवले तेव्हा त्याने संमती दिले आणि व्यूहरचनेचे सर्वाधिकार देवशैल्याला दिले. तेव्हा व्यूह रचावयास सुरुवात झाली. एकाच्या आत एक अशी चक्राकार 110 आवरणे योजून प्रत्येक आवरणावर रक्षक अधिकारी योजले. त्या चक्राच्या केंद्रस्थानी मल्लासूर स्वतः स्थानपन्न झाला. वीरांच्या गर्जना, हत्तींचे चित्कार, अश्वांचे खिंकाळणे, रणवाद्यांचे आवाज असे सर्व नाद एकत्र होऊन तो गोंगाट त्रिभुवनात पसरला. तो नाद ऐकून आणि हेरांकडून वृत्त ऐकून इंद्र तर थरथर कापू लागला. लगेच बृहस्पतीला सोबत घेऊन तो जिथे महादेव बसले होते तिथे जाऊन हात जोडून उभा राहिला व त्याने आपली चिंता कथन केली. त्यावर महादेवांनी स्मित हास्य केले व इंद्राला अभय देऊन म्हणाले की तू काळजी करू नकोस, त्या दैत्याचे पारिपत्य मी स्वतः करेन. मग त्यांनी सर्वांना युद्धासाठी निघण्याची आज्ञा केली. विरोचन नावाच्या गणाला पाठवून नंदीला आणले. सिंहाच्या पाठीवर पाय ठेवून महादेव नंदीवर आरूढ झाले. शिवपरिवारातील अधिकारी व त्यांचे असंख्य गण, वेताळ, भूते, डाकिणी, कुत्रे अशांसह वीरभद्र, चंडीश, महाकाळ, घृतमारी, कालाग्निरुद्रासहित ते महासागरासारखे सैन्य उसळत निघाले. मागे पुढे 88 सहस्र ऋषींचा मेळा स्तुती स्तोत्रे गात चालला होता. सर्वत्र भंडाऱ्याची उधळण होत होती. जेव्हा ते युद्धक्षेत्री आले तेव्हा कार्तिकेयाने सर्व सैन्याची रचना महादेवांना दाखवली. ती पाहून महादेवांनी वीरभद्राला आक्रमण करण्याचा आदेश दिला. वीरभद्र व त्याची सैन्य धावत निघाली. तेव्हा कोला विध्वांसी व त्रिपुर असे दोघेही युद्धासाठी सरसावले. वीरभद्राने पराक्रमाची शर्थ करून कोला विध्वंसी आणि त्रिपुर या दोघांचा पाहता पाहता शिरच्छेद केला आणि तो सेनापती सुरेंद्र दर्पदलन यांच्या समोर गेला. दोघांनी परस्परांवर भयंकर अस्त्रांचा मारा केला. तेव्हा सेनापतीने रागाने निर्वाणीचे ब्रह्मास्त्र सोडले. ते वीरभद्राने मुख पसरून गिळून टाकले. त्याचे ते अघटित कृत्य पाहताच सेनापती गदा घेऊन धावत गेला. तेव्हा वीरभद्राने क्षणार्धात त्याचा शिरच्छेद केला आणि ते मुंडकी घेऊन महादेवांपाशी परतून गेला. ते वृत्त जेव्हा समजले तेव्हा मल्लाचा संताप अनावर झाला. तो तात्काळ उठून उभा राहिला आणि युद्धासाठी सज्ज झाला. जेव्हा तो रणमैदानावर येऊन मोठ्याने आरोळ्या ठोकू लागला तेव्हा 3 लोकांमध्ये मोठा हाहाकार माजला. पृथ्वी थरथर कापू लागली. नक्षत्रे तुटून पडली. काळालाही न घाबरणारा मल्ल आलेला पाहताच अत्यंत क्रूर महामारी पुढे धावली. तिने आल्या आल्या समोर दिसेल त्याला उचलून खाण्याचा सपाटा चालू केला. अनेक हत्ती, घोडे व सैनिक तिने खाल्ले. सैनिकांनी चहूबाजूंनी शस्त्रांचा वर्षाव केला तरी त्याला न जुमानता महामारी पुढे पुढे सरकत राहिली. तो प्रकार पाहताच मल्लासूर समोर गेला व तिला परिचय विचारला. तिने उत्तर दिले की मी महादेवांची कन्या असून तुला मारण्यासाठी आले आहे. ते उत्तर ऐकताच दैत्य खवळला आणि रागारागाने त्याने तिच्यावर बाणांचा पाऊस पाडला. मल्लाने फेकलेली गदा व त्रिशूळ तिने मुठीत घेऊन चिरडून टाकले व तलवारीने मल्लाचा हात खांद्यापासून छाटला. परंतु त्याच्या खांद्यावर लगेच दुसरा हात उत्पन्न झाला. ते कौतुक पाहून महामारीला आश्चर्य वाटले. परंतु शस्त्रांची पर्वा न करता तिने दैत्य सेनेचे भक्षण करण्याचे कार्य चालूच ठेवले. तेव्हा मल्लाचा क्रोध अनावर झाला व त्याने 100 बाण तिच्या मस्तकात, 100 बाण कंठात व हृदयात मारले. 14 बाण स्तनांवर मारले व 100 बाणांनी तिच्या कपाळाचा भेद केला. त्या आघाताने तिची शुद्ध हरपली व ती धाडकन खाली कोसळली. ते पाहताच महादेवांनी तिला घेऊन येण्यासाठी रुद्र काळाग्नीला पाठवून दिले.
तो लढाई करत दैत्य सेनेत घुसला आणि वाट काढीत महामारी पडली होती तिथे गेला. त्याने लगेच शिवपंचाक्षरी मंत्र जपून तिला सावध केली आणि महादेवांपाशी घेऊन आला. तिकडे मल्ल व प्रधान या उभयंतांनी विचार केला व युद्ध चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. अध्याय 18. मल्लासूर व मार्तंड यांचा संग्राम. तेव्हा विजयामुळे उन्मत्त होऊन मल्ल वारंवार गर्जना करून महादेवांना हाका मारू लागला. तो महादेवांना उद्देशून अपशब्दांनी निंदा करीत सुटला. त्याला दरिद्री म्हणून आपल्या वैभवाचे वर्णन सांगू लागला. संपत्ती, वाहने, सैन्य यांची तुलना करून महादेवांची जेवढी अवहेलना करता येईल तेवढी केली. आपल्या अंतपुराचे वर्णन करून शेवटी म्हणाला की असो, जे झाले ते झाले, ते मी विसरून जातो व तुला जीवदान देतो, कारण तुझ्यात व माझ्यात कसलेच वैर नाही. आमचा शत्रू तर इंद्र आहे, मग तू विनाकारण आपला जीव का धोक्यात घालतो आहेस? तर अजूनही वेळ गेली नाही, तोवर शुद्धीवर ये आणि परतून माघारी जा कसा. असे त्याचे उन्नवतपणाचे बोल ऐकून वीरभद्र संतापला व त्याने मल्लाशी युद्ध करावयासाठी महादेवांची अनुज्ञा मागितली. त्यावर महादेवांनी त्याला मणी व मल्ल यांच्या पूर्वीच्या जन्मांची कथा सांगितली. ती अशी: फार पूर्वी महाकल्पांत झाला असताना महाविष्णूंच्या कानांतील मळापासून 2 असुर जन्मले. एकाचे नाव मधु व दुसऱ्याचे कैठभ होते. दोघांचे हे स्वरूप अति विक्राळ होते. जन्मतः भुकेने व्याकुळ झाल्यामुळे ते ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले. तेव्हा घाबरून जाऊन जीव वाचवण्यासाठी ब्रह्म कमळाच्या देठात लपून बसला आणि महाविष्णू सावध व्हावे म्हणून योग मायेची प्रार्थना करू लागला. तेव्हा ती प्रसन्न झाली आणि तिने आपला प्रभाव काढून घेतला. तेव्हा विष्णू जागे झाले व त्या दोघांशी लढू लागले. ते युद्ध 5000 दिव्य वर्षांपर्यंत चालले. मग विष्णूंनी योग मायेची प्रार्थना केल्यावर तिने त्यांना भ्रमिष्ट केले. विष्णूने त्या दोघा असुरांना वर मागण्यास सांगितले असता ते म्हणाले की आम्ही जे हवे ते मिळवण्यासाठी समर्थ आहोत. तू आम्हाला काय देणार? पण तुला जर काही हवे असेल तर मागून घे, आम्ही तुला तसा वर देऊ. त्यावर विष्णू म्हणाले की तर मग तुम्ही दोघे माझ्या हातून मरण पत्करा, म्हणजे तेवढे पुरे. ते दोघे असले व म्हणाले, तुझे कपट आम्हाला समजले, तसेच होईल, पण युद्ध करण्याची आमची इच्छा अजून बाकी आहे, ती कशी पुरी होणार? विष्णूने पुन्हा विचारता ते बोलले की योग माया आणि शिव या दोघांशी युद्ध करावयाचे आहे. तेव्हा विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले की जन्मांतराने तीही इच्छा पूर्ण होईल, असे सांगून त्यांचा शिरच्छेद केला. पुढे हिरण्यकश्यपूच्या कुळात ते दोघे शुंभ व निशुंभ या नावाने जन्मले आणि त्रैलोक्य जिंकून महामायेशी झालेल्या युद्धात मारले गेले. यावेळी तेच बंधू मणी व मल्ल यांच्या रूपाने जन्मास आले असून आता युद्धाची पाळी माझी आहे. लगेच शंकरांनी पिनाक धनुष्य उचलले व तीक्ष्ण बाणांचा मारा सुरू केला. दैत्याने चपळाई करून ढाल तलवार घेऊन ते बाण सपासप तोडून टाकले. तसेच उलट महादेवांवर बाणांचा वर्षाव केला. ते बाण महादेवांनी चिमटीभर भस्म मंत्रवून सोडले व नष्ट केले. रागारागाने मल्लाने एक गदा फेकून दिली, ती महादेवांनी बाणाने तोडून टाकली व करवती सारखे 7 बाण मारले. दैत्य कुचेष्टेने हसला आणि एक शक्ती फेकून दिली. तिचे निवारण महादेवांनी केले. तेव्हा मल्लासुराने भाला उचलला. महादेवांनी बाण सोडून तो भाला मल्लासुराच्या हाती असतानाच तोडून टाकला. मग मल्ल गुप्त झाला आणि अंतराळातून महादेवांवर शिळांचा वर्षाव करू लागला. तेव्हा महादेवांनी वज्रास्त्र सोडून त्या शिळा चूर्ण करून टाकल्या. ते अस्त्र जेव्हा दैत्यांवर पडले तेव्हा तो खाली कोसळला. लगेच महादेवांनी त्याच्या डाव्या बाहूंवर तलवारीने घाव घातला आणि अग्नि अस्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या प्रभावाने पृथ्वी जळू लागली. अंतराळ धुराने भरून गेले व त्रैलोक्यात सर्वत्र पळापळ झाली. समुद्र उकळू लागले. वीरांची चिलखते व हत्यारे वितळली. पण तशाही प्रसंगावर तो धैर्यधर मल्ल सावध होऊन उठला व त्याने पर्जन्यास्त्र सोडून अग्नी शांत केली. सर्वत्र पाणी पाणी झाले पाहताच महादेवांनी वायू अस्त्र सोडून ते पाणी सुकवून टाकले. तेव्हा दैत्याने नागास्त्र सोडले. त्यावर महादेवांनी लगेच गरुडास्त्राची योजना केली. मग दैत्याने ब्रह्मास्त्र टाकले. ते काळाग्नी रुद्राने मधल्यामध्ये गिळून टाकले. पुन्हा मल्लाने हातात एक प्रचंड गदा घेतली आणि गदा युद्धासाठी आव्हान केले. तेव्हा महादेवांनी विशाल असे रूप धरले
व गदा उभारून उभे राहिले. दोघांचे गदा युद्ध सुरू झाले. बराच वेळ युद्ध झाले तरी कोणीच कोणाला आटोपेना. मग मल्लाने गदा दूर फेकून दिली, दंड ठोपटले आणि मल्ल युद्धाचे आवाहन केले. दोघांचे मल्ल युद्ध सुरू झाले. महादेवांनी दैत्यांचा पंजा मनगटातून तोडून टाकला तरी लगेच तिथे दुसरा पंजा उगवला. दोघांचे ते बाहू युद्ध 9 दिवसांपर्यंत चालले. तेव्हा मल्लासूर एकाएकी दिसेनासा झाला. तो एका प्रचंड अशा 4 दातांच्या हत्तीचे रूप धारण करून मोठमोठ्याने गर्जना करू लागला. त्याला पाहून त्रिभुवनाचा थरकाप झाला, पण तो चित्कार करीत मार्तंडावर धावला. तेव्हा महादेवांनी खटांग उचलून त्याच्या डोक्यावर हाणले. मल्ल पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रगट झाला व ते शस्त्र ढालीवर चेलले. आता मात्र युद्धाचा सोक्ष लावण्याचे महादेवांनी ठरवले आणि हातात त्रिशूळ घेतला. पाशुपत मंत्राचा प्रयोग करून तो त्रिशूळ सोडून दिला. ते अस्त्र सणसणत येताना पाहताच मल्ल दचकला, पण धैर्य धरून त्याने 1000 हात धारण केले व त्या त्रिशूळाचे निवारण करू लागला. तरीही अत्यंत वेगाने येऊन तो त्रिशूळ मल्लाच्या हृदयात जाऊन घुसला. तो रथातून खाली कोसळला. त्याचा जीव कासावीस होऊ लागला. तेव्हा महादेव धावले आणि मल्लाच्या मस्तकावर पाय ठेवून हसून म्हणाले की, अरे दमलास काय, उठ आणि युद्ध कर. महादेवांचे पवित्र चरण स्पर्श होताच दैत्याच्या बुद्धीवरचा मायेचा पडदा दूर झाला आणि अंतःकरण शुद्ध होऊन अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याने आपल्याला यातना सहन होत नाही असे विनविले. तेव्हा भोळ्या महादेवांनी त्याला पूर्वीसारखा सुदृढ केला. असे पाहून इंद्र मात्र मनात दचकला, पण त्याची भीती अनाठायी होती. मल्लाने हात जोडून मार्तंडांची स्तुती केली. जवळ साहित्य काहीच नव्हते म्हणून मानस पूजन करण्याचा आरंभ केला. सर्व प्रकारचे 108 उपचार कल्पून त्याने यथासांग पूजा केली. मनानेच गायन वादन आदी उपचार अर्पण केले. आरती व प्रदक्षिणा करून स्तोत्रे गायली व हात जोडून आत्मनिवेदन करण्यासाठी सिद्ध झाला. अध्याय 19. मल्लासुराने केलेली महादेवांची स्तुती. मल्लाने शंकरांचे रूप डोळे भरून पाहिले आणि तो बोलू लागला, देवा, मी दैत्य कुळात जन्मात आलो आणि तो अभिमान पोटी बाळगून तुमचे महात्म्य न जाणता पापे आचरत राहिलो. असा मी दुर्बुद्धी असलो तरी तुम्ही कृपा करून माझा उद्धार करा, मला सद्गती द्या. अरे हे जीव अजाणता जी बरे वाईट कर्मे करीत जातात ती त्यांची इच्छा नसून सर्व विश्वांचा सूत्रधार तूच आहेस हे मला आत्ता उमजले आहे. माझा भ्रम दूर झाला आहे. आपल्या पावलांनी स्पर्श होता क्षणी माझा अहंकार कुठल्या कुठे निघून गेला. तो पुढे म्हणाला, तू तर संपूर्ण चराचराचा उत्पन्न करता आहेस. मग देव आणि दैत्य हे दोन्ही तूच निर्माण करून पुन्हा देवांवर कृपा करतोस आणि दैत्यांचा मात्र निग्रह करतोस. असा भेदभाव का करतोस ते तुलाच ठाऊक. तू जगाचा करता करविता असून सर्वांना कार्य प्रवृत्त करतोस हे मी जाणले आहे. हे महेश, प्रत्येक भूतांमध्ये बुद्धी होऊन तूच राहतोस. अशा तुला मी त्रिवार वंदन करतो. या सर्व विश्वातील प्रत्येक जीवामध्ये ज्ञान रूपाने, राम रूपाने, मोह रूपाने, काम रूपाने, भ्रांती रूपाने, आनंद रूपाने, आत्मरूपाने, अहंकार बनून, वीर्य बनून, काया रूप धरून, शक्ती रूप होऊन तूच वावरतोस. असा तुला मी त्रिवार वंदन करतो. सर्व जीवांच्या अंतर्यामी असते ती भक्ती तूच, करुणा तूच, कल्याण करता तूच व सर्व विश्व प्रपंच चालविणारा तूच आहेस. तू प्रपंचात असून सुद्धा अलिप्त आहेस. विद्या तूच नष्ट करतोस. तुझी कृपा होता क्षणी जीव मुक्त होतो. असा तू आदिपुरुष निर्गुण असूनही भक्तांचा कैवार घेऊन सगुण झाला आहेस. माझ्या पूर्वजांनी ज्यांची आराधना केली तो विष्णू तूच आहेस. मी तुझ्याशी युद्ध केले, निंदा केली, दुर्गतीची वाट धरली, पण तू मला आता तारून ने. माझे अपराध पोटात घाल. हे स्वामिया, यज्ञाचा भोग घेणारा तूच आहेस. हवन द्रव्ये व हवन तूच आहेस. यज्ञ करणारा सुद्धा तूच आहेस. म्हणून मी तुला नमस्कार करतो. अशी स्तुती ऐकल्यावर महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, अरे मल्ला, तू मला युद्ध कौशल्य दाखवून संतुष्ट केले आहेसच आणि आता स्तवन करून पुन्हा संतुष्ट केले आहेस. म्हणून जी काही तुझ्या मनात इच्छा असेल ती मागून घे. मी तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करेल. असे मार्तंडाचे बोलणे ऐकल्यावर इंद्राच्या उरात धडकी भरली. मल्लाने जर त्रैलोक्याचे राज्य मागून घेतले तर सगळेच संपले असा विचार करून तो सर्व दिशांना पाहू लागला.
ते ओळखून गुरुने नजरेनेच इशारा केला आणि सरस्वतीकडे पाहिले. गुरुचा हेतू इंद्राने ओळखला आणि सरस्वतीची स्तुती करून तिला विनविले की तिने मल्लाच्या बुद्धीला मोहात गुंतवून टाकावे. ती लगेच मल्लाच्या जिभेवर उभी राहिली. महादेवांची वाणी ऐकून मल्लाने डोळे उघडताच त्याला जवळ आलेला इंद्र दिसला. तेव्हा संतापून तो मार्तंडांना म्हणाला, स्वामी, तुमच्यापाशी काही मागण्याची इच्छा उरली नाही. अरे, हा देवांचा राजा इंद्र आहे. याला मी 1000 वेळा पकडून नेला. हा माझ्या दारात गुलामासारखा हात जोडून ताट गळत उभा असायचा. मी अनेकदा दया करून त्याला जीवानिशी सोडून दिला. तोच हा इंद्र मला मृत्यूशय्येवर पाहून गंमत पाहण्यासाठी जवळ येऊन उभा आहे. असो देवा, मी सर्व भोग भोगून तृप्त झालो आहे. आता माझे मन निरीच्छ असून मला काही नको. तुम्हाला मी युद्धात जिंकावे ही इच्छाही आता राहिली नाही. तरी एकमेव मागणे तुझ्यापाशी तेवढेच आहे की तुमचे नाव माझ्या नावात गुंफून व माझे नाव प्रथम लावून मल्हारी मार्तंड या नावाने इथे स्थिर होऊन राहावेस. त्यामुळे मला शांती भेटेल. माझ्या डोक्यावरील तुमचा पाय चिरकाल तसाच असू दे. आणखी असे की जो कोणी व्याधीग्रस्त भक्त व्याधीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला पशुबळीचा तामसी नवस करील, त्याचा रोग नष्ट होऊन त्याला हत्येचा दोष लागू नये व तो पशुही उत्तम गतीला प्राप्त व्हावा असा वर दे. तुला जे शरण येतील त्यांचे मनोरथ पूर्ण कर. मी अंतिम क्षणी जे हे स्तोत्र रचिले आहे ते जो भक्तिपूर्वक गाईल त्याच्या इच्छा पूर्ण कर. त्याचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याची पापबुद्धी नाहीशी व्हावी. परद्रव्य परस्त्री मत्सर न करता त्याने दयाळू असावे. त्याची वाणी रसाळ व्हावी व तो सर्वत्र लोकमान्य हवा. तू अशा भक्तांच्या मागे पुढे उभे राहावे आणि त्यांचा कैवार घ्यावास एवढेच मी मागतो. तेव्हा मल्लाचा अंत समय प्राप्त झाला आहे असे ओळखून मार्तंड भैरवाने तथास्तु म्हणून वर दिला. मग महादेवांकडे पाहत असताना मल्लाने देहत्याग केला. त्याच्या मुखातून एक दिव्य तेज निघाले व ते मार्तंडांच्या मुखात गेले. महादेवांनी गणांना आज्ञा करून ते मल्लाचे प्राणहीन पण तेजस्वी शरीर आपल्या सिंहासनावर अंतरले. अशा प्रकारे तो महाभाग्यवान मल्ल दैत्य महादेवांचे आसन बनला. नंतर सर्व देवदेवता, ऋषी, गंधर्व, अप्सरा यांच्यासह वाद्यांच्या गजरात महादेव नंदीवर बसून निघाले. अध्याय 20. मल्लासुराच्या नातवाला महादेव पातळीचे राज्य देतात. मल्लासुराच्या निधनाचे वृत्त हेरांनी जाऊन सांगितले तेव्हा पट्टराणी बेशुद्ध झाली. सर्व स्त्रियांवर शोककळा पसरली. त्या मल्लाच्या आठवणी काढून आक्रोश करीत सुटल्या. तिथे कोण कुणाला आवरणार. सर्व दुःखात बुडून गेले. मल्लाच्या मृत्यूचे वृत्त ऐकल्यानंतर मल्लाचे 5 पुत्र खवळून उठले. कुंभ, शूलधर, देव, गंधर्व, लोहारगल आणि महाबाहू अशा सर्वांनी पित्याच्या मृत्यूचा बदल्या घेण्याचा निश्चय केला. मग ते सगळे मातेपाशी गेले व मातेचा आशीर्वाद घेतला. लगेच त्यांनी उलूक प्रधानाला बोलावून युद्ध करून पित्याच्या मरणाचा सोड घेण्याचा आपला विचार त्याला सांगितला. तेव्हा प्रधानाने युद्ध न करता समेट करावा याकरिता परोपरीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची समजूत पडेना. शेवटी उलुकाने सैन्यासह युद्धाची सिद्धता केली. जेव्हा ते समरभूमीवर आले तेव्हा महादेवांनी चंडीश नावाच्या गणाला पाठविले व निरोप दिला की सर्व दैत्यांनी पाताळात जाऊन सुखाने राज्य करावे असा माझा आदेश आहे. तेव्हा मल्लपुत्रांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्याला सांगितले की त्याने माघारी परतून जावे व महादेवांना युद्धास पाठवावे. त्यांचा वध आम्ही करणार म्हणजे करणार. त्यावर चंडीश कोपला व शिवस्मरण करून त्याने शाप दिला की तुम्ही 5 जण पर्वत होऊन पडा. नजरेचे पाते लवते न लवते तोच ते उभे होते. तिथे 5 पर्वत उत्पन्न झाले. तो अघटित प्रकार पाहताच दैत्य सेना मागच्या मागे जीव घेऊन पळत सुटली. आता मल्लाच्या पत्नीचे दुःख काय वर्णावे. पती व पुत्र गमावल्याचे 2 आघात तिजवर झाले. तेव्हा उलूक पुढे झाला आणि त्याने तिला सावरले. मग तो बोलू लागला, मातोश्री, सध्या तरी आपणासाठी काळ प्रतिकूल आहे असे मला दिसते. मणी व मल्ल यांनी काळाची गती ओळखली व युद्ध कौशल्याने महादेवांची कृपा संपादन करून आपले सार्थक करून घेतले. तरी आता युक्ती वापरून महादेवांशी समेट करावा आणि दैत्य कुळाचे रक्षण करावे असे माझे मत आहे. तुमची संमती असली तर मी महादेवांकडे तुमच्या वतीने जातो आणि सन्मानपूर्वक तह करून येतो. तेव्हा तिने सांगितले की स्वामींनी युद्धावर जातेवेळी तुला सर्व अधिकार दिलेच आहेत. तेव्हा तू निघ व जे आमच्या हिताचे असेल ते कर. तिची आज्ञा घेऊन
आणि कुंभासुराचा पुत्र निकुंभ याला सोबत घेऊन उलूक निघाला. उलूक निकुंभ हे दोघे जेव्हा निवडक दैत्यांसह शिवस्थानी पोहोचले तेव्हा शिवगणांनी आत जाऊन त्यांच्या आगमनाची वर्दी दिली. महादेवांनी गण पाठविले व त्यांना आत आणले. उलुकाने महादेवांची स्तुती केली आणि जणू दुसरा प्रतिकुंभ अशा निकुंभाला महादेवांच्या चरणावर घातला. महादेवांनी त्याला आगमनाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जरी त्याचा जन्म दैत्य कुळात झाला असला आणि क्षात्र वृत्ती अंगी वसत असली तरी महादेव चरणी अखंड प्रीती असावी हा हेतू मनात आहे. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन म्हणाले की अरे निकुंभा, मी तुला रसातळाचे राज्य देत आहे. तू तिथे जा व सुखाने राज्याचा उपभोग घे. तिथे महिष्मती नावाची राजधानी आहे. तिथली प्रजा शिवभक्त आहे. सर्व प्रकारच्या सुखसोयी असलेले व वैभव संपन्न असे ते राज्य या क्षणी मी तुला देत आहे. असे बोलून निघंट नावाच्या एका गणास सोबत देऊन महादेवांनी त्यांना निरोप दिला. मग ते मणिपुरास गेले आणि सर्व संपत्ती व नागरिक यांच्यासह निघून महिष्मती जाऊन पोहोचले. तिथे सर्व व्यवस्था लावून दिली आणि निघंटाचा सत्कार करून त्याला निरोप दिला. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट तर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.